तन्वी म्हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेद म्हणजे तन्वी असं समीकरण ठाण्यामध्ये आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण तन्वी हर्बल्सच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा विडा डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी सुमारे 25 वर्षांपूर्वी उचलला आणि आज त्यांची जी लिगसी आहे, त्यांची जी परंपरा आहे, या त्यांच्या कन्या डॉक्टर मानसी मेहेंदळे या अतिशय प्रभावीपणे पुढे नेत आहेत. डॉक्टर मानसी आत्ता आपल्यावर आहेत आणि आयुर्वेद आणि विविध आजार या विषयावर आपण डॉक्टर मानसी मेहेंदळे यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. डॉक्टर मानसी या देखील 2011 सालापासून वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी देखील हजारो पेशंटना आयुर्वेदाच्या माध्यमातून, डेडिकेटेड आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत ट्रीट केलेलं आहे आणि अनेकांना बरं केलेलं आहे. आयुर्वेदामध्ये प्रचंड ताकद आहे, आयुर्वेदामध्ये प्रचंड शक्ती आहे. आयुर्वेद हा प्रत्येक औषधासाठी अतिशय गुणकारी आणि प्रभावी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर मानसी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. अनेक वर्षांपासून तन्वीची परंपरा आहे. डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी एक असा हिमालयाचं उच्च शिखर गाठलं होतं असं म्हटलं जातं. आता ती लिगसी जी आहे, ती जी परंपरा आहे, ही परंपरा तुम्ही पुढे नेत आहात. मला सांगा कसं वाटतंय? खूप छान फिलिंग असतं. कसं आहे की आईने एक बी पेरलेलं आणि जेव्हा तिने ते बी पेरलं ना, तेव्हा तिने एका ध्यासाने ते बी पेरलं. तिची अशी इच्छा होती की आयुर्वेद म्हणजे जो आपल्या आयुष्याचा वेद आहे की तो घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रत्येकाला त्याचं आयुष्य असं इतकं छान सुलभ झालं पाहिजे ना की कुठल्याही तक्रारींशिवाय आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. आणि त्या ध्यासाने तिने तन्वी हर्बल या चुटकीवर तन्वी सत्वाची निर्मिती केली. म्हणजे लोक तिला चुटकीवर तन्वी सत्वाच्या डिरेक्टर मेधा मेहेंदळे असंच ओळखायच्या. अनेक आजारांवरती म्हणजे ती जगभर फिरली. सिंगापूर, मलेशिया, बहारीन, दुबई, UK सगळीकडे तिने ह्या औषधांचा प्रचार केला. आणि बेसिकली तिचा कन्सेप्ट असा कधीच नव्हता की म्हणजे कमर्शियली तिने कधी केलं नाही. ती प्रत्येक पेशंटच्या हृदयामध्ये तिचं स्थान आहे. क्या बात आहे. मॅन्युफॅक्चरिंग असू दे किंवा अकाउंट्स डिपार्टमेंट असू दे, सगळी कामं ती एकटी करायची. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आल्यावरती धडाडीने उभं राहायची ताकद जी आहे ना, ती आम्हाला आईने दिली. म्हणजे ही लिगसी जी तुम्ही म्हणालात ती माझ्या पूर्ण टीम मुळे चालू राहते. आज माझी ऑफिस टीम, ऑनलाईन टीम प्लस माझी बहीण डॉक्टर रुचा, त्यांचं पण सेपरेट क्लिनिक आहे. सो आम्ही दोघी मिळून ही लिगसी पुढे चालवतोय. ह्याचा जो काही आनंद आहे तो अवर्णनीय असतो. कारण कुठलंही काम जे असतं ना, जेव्हा आपण एका टीमने करतो ते आपल्याला सक्सेसफुल होतं. आणि ह्या मागे बॅकबोन सारखी आई खंबीरपणे उभी आहे. म्हणजे आज असे अनेक आजार आहेत, ॲलोपेशिया म्हणजे लोकांना चाई पडते, केस येत नाही, म्हणजे कॉइन सारखं उठतं, तिथे केस येणं यासारखं, किंवा पार्किन्सन्सचे तिचे पेशंट होते, असे अनेक पेशंट तिचे रिकव्हर झाले. इनफर्टिलिटीच्या केसेस असू दे, सगळ्यांमध्ये फक्त आयुर्वेद वापरून कसा गुण मिळवायचा हे तिने लोकांना शिकवलं. बेसिकली तिने जीवनशैली बदलली. कसं आहे की आहार हे आपलं औषध झालं पाहिजे. आज तिने छोट्या छोट्या टिप्स दिल्या. एक उदाहरण सांगते. आईचाच एक पेशंट होता की जो माझ्याकडे यायला लागला पुढे. म्हणजे कसं तिचे पेशंट, त्यांना एक विश्वास असतो ना की डॉक्टर मेधानंद कोणाकडे जायचंय. ऍक्च्युअली आम्ही आधी त्यांचा इंटरव्ह्यू करायचा होता, तुमचे करतो. हीच लिगसीच पुढे गेलेली नाही. तर त्या पेशंटला काय त्रास होता की खूप सर्दी असायची. ते येऊन भेटले तेव्हा त्यांना मी सगळी हिस्ट्री टेकिंग घेतली की काय त्रास आहे, कसं आहे. तर ते म्हणाले की मॅडम ना मला रोज सर्दी होते, रोज शिंका येतात, एक 100हून अधिक शिंका मला रोज येतात. म्हणजे मी लिटरली त्यांचं नाडी परीक्षण केल्यावरती मला असं दिसलं की हो खरंच नाडीमध्ये तर कफ आहे, पण कफाबरोबर वात पण आहे. कारण शिंका बाहेर येण्यासाठी वात मदत करतो ना. सो त्यांना मी त्यांची जी रुटीन विचारलं, त्याच्यात काही सापडे ना. खूप विचार केल्यावर एक क्लॉज असा मिळाला की ते रात्री पहाटे 3ला त्यांना जाग यायची आणि तेव्हा ते तांब्या भरून पाणी प्यायचे. आता आपण रात्री कडधान्य कधी भिजत घालतो बरोबर, रात्री, आणि त्याला मोड येतो सकाळपर्यंत, तसं ते नाकातलं हाड त्यांचं रोज वाढायचं. सो त्यांना हे समजवायला लागलं की आपल्याच काही सवयी या आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. सो त्यांची ती सर्दी
अशी गेली क्या बात. सवय बदलल्यामुळे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे. एक पेशंट होता की ज्याला लिव्हरचा प्रॉब्लेम होता, अपचन असायचं आणि तो सारखा कंप्लेंट काय करायचा, मला IBS चा त्रास होतो, लूज मोशन्स होतात, काही खाल्ल्यावरती पोटामध्ये गुडगुड आवाज येतो, त्रास होतो. तर मग करायचं काय? तर त्याला म्हटलं की तू पण सांग जीवनशैली काय आहे. औषध तर दिलंच. एक पॉइंट असा मिळाला की आठवड्यातनं एकदा ऑकेजनल ड्रिंकिंग केलं जायचं. सो त्याला म्हटलं बघ, अल्कोहोल हे तुला एक फॅड वाटत असेल किंवा आज तुला दिसतं की पिक्चर मध्ये वाव मी अल्कोहोल घेतो, हे स्टारडम, पण ते चुकीचं आहे ना. औषध म्हणून अल्कोहोलचा उपयोग करणं वेगळं किंवा द्राक्षाचं वगैरे, पण 0.5% जरी अल्कोहोल तुम्ही सेवन करत असाल तर ते चुकीचं आहे. कारण कसं आहे की तुमचं लिव्हर आहे, विचार करा, हृदय किती आहे? 1 आहे. किडनीज किती आहेत? 2 आहेत. लंग्स किती आहेत? 2 आहेत. पण ब्रेन, लिव्हर आणि हार्ट एकच आहे. म्हणजे रिप्लेसमेंट शिवाय पर्याय नाही. किडनी एक खराब झाली तर दुसरी किडनी काम करते, पण तुमचं लिव्हर खराब झालं तर तुम्ही काय करणार आहात? आज तुम्ही बघाल तर भारतामध्ये लिव्हर सिरोसिसच्या केसेस वाढलेल्या आहेत. पोटाचा घेर हा वाढलेला असतो. मग त्यावेळेला पेशंटना सांगायला लागतं की वॉकिंग करता का, चालता का. एका पेशंटनी असंच आपल्या ऑनलाईन वेबसाईटवरनं आपली एक गोळी मागवली. तो म्हणाला याने पोट कमी होईल. म्हटलं येस तुम्ही ट्राय करा. प्रत्येक पेशंट वाईज ती गोळी काम करतेच, पण त्याला समजवायला लागलं की ते रोज चीज एक खाल्लंस, रोज पनीर खाल्लंस आणि म्हणालास की आता वजन कमी व्हायला पाहिजे. नाहीये ना, तुम्हाला तुमच्या मुखावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. आईचा हेतू एवढाच होता की ह्या ज्या सत्व पद्धतीच्या गोळ्या ज्या आहेत त्या सत्व पद्धतीने कशा काम करतात ते मी सांगते. की आता लोकांना काय वाटतं की हे औषध घेतल्यावर मला 10 दिवसांनी फरक वाटेल, इन्स्टंट इफेक्ट. म्हणजे आज आपलं जे तन्वी शता जे टॉनिक आहे, एक गोळी तुम्ही घेतली, ऍसिडिटी असेल, इमिजिएटली 10 मिनिटात कमी होते. आज बऱ्याच पेशंटना असा त्रास असतो की अंगावरती प्रचंड खाज येते. म्हणजे रासायनिक औषधांचा वापर त्यासाठी केला जातो की खाज आली एक गोळी घ्या. वर्ष ते अशा गोळ्या घेतायत. मी त्यांना म्हणते की असं तुम्हाला कोणी अडवलं नाही का ह्या गोळ्या घेताना? पण ह्या गोळ्या का नाही घ्यायच्या की याचा कुठेतरी आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. जिथे इमर्जन्सी आहे तिथे जरूर वापरायला पाहिजे, पण तुम्ही समूळ कारणच शोधा ना. की तुम्हाला खाज आल्यावर तुम्ही फक्त ते खाज घालवायचं काम करताय, पण ती खाज निर्माण का झाली, कोणत्या दोषांनी काम केलं हे बघायला पाहिजे. बघा आता शरद ऋतू सुरू आहे, शरीरामधलं पित्त या शरद ऋतूमध्ये वाढतं. वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप असतो तेव्हा पित्त संचय होतो आणि शरद ऋतूमध्ये आपल्या शरीरातलं पित्त वाढतं आणि मग पित्ताचे सगळे आजार दिसतात. बघा आता म्हणजे कार्तिक महिना असतो, दिवाळी आलेली आहे, त्यामुळे सर्दी खोकला होऊ का शकतो, तर हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातलं म्हणजे पित्त वाढलेलं आहे. बघा पित्त वाढलेलं आहे प्लस शरीरामध्ये हिवाळ्यामुळे रक्तवाहिनी आपल्या आकुंचन पावले, त्यामुळे बीपी वाढणं, बीपी शूट होणं हे सगळं या काळात होतं. आणि म्हणून दिवाळीचं अभ्यंग असतं. बघा आपल्या परंपरा इतक्या छान आहेत की जेव्हा आपण ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेल थोडंसं कोमट करून अंगाला लावतो, उठणं लावतो, तेव्हा रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि जे वाढलेलं पित्त आहे, वाढलेला कफ आहे ते कमी व्हायला मदत होते. आयुर्वेद इतका सोपा आहे ना की तो प्रत्येकाने उपयोगात आणायला पाहिजे. बघा फराळ सगळे खाणार आहेत, फराळ सेवनानंतर खोकला होऊ शकतो, मग काही आपण गरम पाणी तर पिऊ शकतो. प्रत्येक वेळी काय बाहेरनं काही आणायला पाहिजे असं नाहीये. हळद गुळ याची गोळी करायची, ती चघळायची, लगेच थ्रोट इरिटेशन कमी होतं. सोप्या सोप्या टिप्स म्हणजे माझा युट्यूब आणि इंस्टाग्रामवर माझा हील युअर सेल्फ विथ मानसी कृष्णा असा माझा चॅनल आहे. सो पेशंट काय काय कळवतात म्हणजे मजा मजा सांगते की म्हणजे एक एपिसोड केलेला की फ्रीज मध्ये या 7 गोष्टी अजिबात ठेवू नका. मळलेली कणिक ठेवू नका का, कारण त्याच्यात चुकीची संप्रेरक तयार होतात. 4-4 दिवस शिळं अन्न लोक खातात. आता जर शिळं अन्न तुम्ही असंच खात राहिलात तर चुकीची रसायनं तुमच्या शरीरात तयार होतात, घातक रसायनं. आज कित्येक वेळेला फ्रेंच फ्राईज आवडीने खाल्ली जातात. किती वेळा ते तेल तळलेलं असतं सांगा, की त्यामधनं जे ऑक्सिडेशन तयार होतं, ऑक्सिडेशनमुळे तेलामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात. आपोआप तुमच्या आतड्यांमध्ये जो चांगला लेअर होतो तो डॅमेज होतो. मग काही का टॉयलेटला जायला लागतं, IBS, व्हेरिकोज वेन्स.
सो कारण काय आहे, हम्म. हेतू तुम्ही देताय. जर तुम्ही आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या हे जर तुम्ही सगळं फॉलो केलं, त्रास होईल का? नाही. आयुर्वेद काय सांगतं, सकाळी उठल्यावरती तुम्ही कडू, तुरट, तिखट पेस्टनी दात घासा. आणि आपण उलट करतो, आपण मधुर पेस्टनी दात घासतो. तो कफ जो असतो ना आपल्या शरीरातला, डोक्याच्या वरच्या भागातला जो कफ आहे, तो कफ कमी होण्यासाठी तुम्हाला तिखट टूथपेस्ट वापरायला पाहिजे. लवंग वगैरे कसं असतं तशी तिखट पाहिजे. आता कित्येक वेळेला दात लोकांचे पिवळे असतात, लोक काय काय करतात, व्हाईटनिंग आणतात, पण साधं मोहरीचं तेल घरी अवेलेबल असतं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्यांनी तुम्ही नुसते दात घासून बघा, लगेच दातांचा रंग बदललेला दिसतो. काय बोलतोय? खरंच ट्राय करून बघा की म्हणजे ह्या सोप्या ज्या टिप्स आहेत ह्या आपण करणं का गरजेचं आहे. एक माझा पेशंट होता की ज्यांना शुगर लेवल्स खूप हायर असायच्या, म्हणजे इन्शुलिन सतत त्यांना रोज घ्यायला लागायचं. ते कंटाळलेले आणि आपल्या औषधांनी ना बऱ्याचसा म्हणजे इन्शुलिन कमी होईल असा डोस, पण औषध गोळ्या घ्यायला लागत होत्या. आणि मी आध्यात्मिक बेस माझा असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की आपण एक मंत्र चिकित्सा करूया. आणि त्याने एक श्लोक सांगितला रामरक्षेतला. रामरक्षा इतकी प्रभावी आहे ना, अक्षरशः ते आपलं कवच आहे. त्यातला जो आपदाम पहर्तारम दातारम सर्व संपदा लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. हा जो श्लोक आहे त्यांना सांगितलं की एक ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या, छोटं भांड घेतलं तरी चालेल, त्याच्यावरती हात ठेवा आणि हा मंत्र तुम्ही 21 वेळा सकाळी, दुपारी, संध्याकाळी म्हणा. 1 महिन्यामध्ये जी शुगर लेवल्स आमच्या 220 होत्या त्या 160 आल्या. सो इतका छान फरक पडतो. हा जेव्हा मी रील आउट केलं त्याच्यानंतर लोकांनी केलं, त्याच्यानंतर त्यांनी मला कळवलं की काय काय फरक झाले. एका पेशंटच्या गळ्यातनं म्हणजे आवाज किरटा यायचा, म्हणजे आवाज कितीही झाला तरी क्लिअर यायचा नाही. सो त्यांनी हा मंत्र म्हटल्यावर त्यांचा आवाज क्लिअर झाला. एका पेशंटला झोप यायची नाही, त्याला झोप. म्हणजे हे सगळं प्रभू श्री रामचंद्रांचं यश आहे. म्हणजे इथे ना अहम करता हरी करता, हरी करता ही केवलम. म्हणजे आपण फक्त या भावल्या आहोत, आपल्याकडनं काम करून घेणं हे त्याचं काम आहे. आणि म्हणून मी पेशंटना सांगते की कुठलाही व्याधी जो असतो ना, अधिदैविक अधिभौतिक, म्हणजे एकतर दोषांमुळे निर्माण झालेला व्याधी, की तुमच्या शरीरातलं वात, पित्त, कफ बदलले, व्याधी झाला. म्हणजे वात बिघडला कंबर दुखेल, पित्त बिघडलं ऍसिडिटी होईल, कफ बिघडला सर्दी शिंका होतील. पण ह्याही पेक्षा तुमचं कर्म बिघडलं तर काय, तुम्ही लोकांविषयी चुकीचे विचार केले तरी तुम्हाला व्याधी होतात. आज स्किन डिसऑर्डरचं कारण हे दिलंय असूया. आज अनेक लोकांना हे जे स्किन डिसऑर्डर होतात त्यामध्ये मी पेशंटना समजावते की तुमचं मन बदलायचंय. तुमचं सॉफ्टवेअर काय आहे, मन, आणि हार्डवेअर काय आहे, ब्रेन. सो जोपर्यंत मनाकडून ब्रेनला सिम्पटम जात नाही तोपर्यंत काम होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. ह्या विषयावर मला तुम्हाला आणखी विचारायचं, तुम्ही पंचकर्म खूप एंडॉर्स करताय आणि तुमच्या पंचकर्माचं नाव सुद्धा तेज पंचकर्म आहे. तन्वी तेज पंचकर्म. त्याविषयी सांगा. आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूत आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे जे आत आहे ते बाहेर आहे, जे बाहेर आहे ते आत आहे. मग सूर्य, जल, अग्नी, वायू, पृथ्वी अशी आपल्यामध्ये 5 तत्व असतात. आता बघा आपल्यामधला वाद बिघडला, पेशंट काय सांगतो, खूप ढेकरा येतोय, पोट डब्ब वाटतंय, अनइझी वाटतंय. मग तेव्हा आपण त्याला तन्वी तेज बस्ती चिकित्सा देतो. वातावरची चिकित्सा म्हणजे बस्ती की वेट लॉस करणं किंवा ह्या सगळ्यासाठी जे आतड्यांमध्ये साठलेलं मल आहे ते बाहेर काढायला ते मदत करतं. आज स्नेहन स्वेदन हे पूर्वकर्म असतं पंचकर्मातलं. नस्य आहे, रक्तमोक्षण आहे, अशा वेगवेगळ्या चिकित्सा. आणि काय माहिती का, हे रिसर्च करून शोधलं. म्हणजे आपले जे आचार्य आहेत, चरकाचार्य, सुश्रुताचार्य, त्यांनी जे काही मांडलंय ना ते ऍक्च्युली खूप आश्चर्यकारक आहे. की म्हणजे आता पूर्वीसारख्या औषधांची क्वालिटी पण कधी कधी कमी मिळते. मग तेव्हा आपण त्या औषधातला गुण कसा वाढवायचा हे वैद्यांनी ठरवायचं असतं. म्हणजे वैद्याचा हेतू एकच काय पाहिजे की आपल्या पेशंटला पूर्ण बरं वाटलं पाहिजे. हा त्याचा जेव्हा हेतू असतो, हा जेव्हा त्याचा ध्यास असतो, तेव्हा त्या पेशंटला पूर्ण बरं वाटायला आपल्याला मदत होते. आणि पंचकर्म म्हणजे काय, तर आपल्या शरीरातली जी पंचमहाभूत आहेत त्यांना रेग्युलराइज करणं, शोधन प्रक्रिया आहे. औषध घेणं म्हणजे शमन, दोष वाढलेत त्यांना शमन करणं. पण पंचकर्म हे कसं सांगितलं, आता शरद ऋतू आहे, आता शरीरातलं पित्त वाढलं, मग तेव्हा विरेचन चिकित्सा सांगितली आहे की म्हणजे शरीरातलं पित्त बाहेर काढलं जातं, शोधन केलं जातं. कफ जेव्हा वाढतो तेव्हा वमन सांगितलंय,
शरद ऋतूमध्ये रक्तमोक्षण पण करू शकतो. जेव्हा सर्दी आहे तेव्हा नस्य देतो की नासाही शिरसो द्वारम, म्हणजे इनहेल करतो ना, श्वास कुठनं घेतो, नाकातनं घेतो. बऱ्याच वेळेला पेशंटना घशात कफ येतो सारखा इथे, मग त्यांना काय वाटतं हा लंग्स मधनं आलेला कफ आहे. तर तसं नाही, हे तुमच्या सायनसचा जो प्रॉब्लेम असतो त्यामुळे होतो. आपली जी औषधांची व्हरायटी आहे, आईने इतकी सुंदर, म्हणजे तन्वीशता, वातशांती, तन्वी ज्येष्ठा, संथक, हे जे इम्युनिटी बुस्टर कॉम्बिनेशन आहे की म्हणजे आता प्रत्येकाच्या शरीरामध्ये तिन्ही दोष आहेत, प्रत्येकाला त्रास होऊ शकतो. पण पेशंटना आम्ही काय सांगतो की तुम्ही एकदा तरी क्लिनिकला या, नाडी परीक्षण करून घ्या, तुमची प्रकृती जाणून घ्या, तुम्ही काय आहार विहार घ्यायला पाहिजे, काय योगासन करा. आता एखादा थायरॉइडचा पेशंट आहे तर त्याला सूर्यनमस्काराने खूप छान फायदा होतो, पण त्याला माहीतच नसतं. किंवा एखादा पेशंट आहे की ज्याला वाईट डिस्चार्ज होतो, त्याला बटरफ्लाय आसन करायला लागतं. किंवा एखादा पेशंट आहे की ज्याला सतत ढेकरा येतात, त्याला पवन मुक्तासन सांगितलं जातं. सो हे आपण सेम दिसतो का? नाही ना. आपल्या दोघांचे विचार सेम नाही आहेत. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येक जण वेगळा आहे आणि त्याला अनुसरून आपण ही चिकित्सा देत असतो. तर तुमचं जे तेज पंचकर्म आहे त्याविषयी सांगा. आता तेज म्हणजे काय बघा, आपला जो अग्नी असतो, जाठर अग्नी, हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपण जेवणाच्या आधी काय म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. का म्हणतो की आपल्या अग्नीला आपण सांगतो की आता मी जे अन्नाचं सेवन करणार आहे त्याचं नीट उत्तम पचन होऊ दे. आणि पंचकर्म केल्यामुळे हा तेजाचं शोधन होतं. तुमचा जो अग्नी मंद झालेला आहे ते वाढवण्याचं काम हे करतं पंचकर्म. आणि अग्नी चांगला असेल ना, माणूस आजारी पडत नाही. तुम्ही बरेच लोक असे बघू शकता की ज्यांची वय 84 आहेत, 90 आहेत, पण खुटखुटीत आहेत, बाहेर फिरतायत मस्त, काही त्रास नाहीये. पण जे 40शीतले लोक आहेत ते रडतायत, मानस दुखतीये, कंबर, का? कारण कधी व्यायामच नाही केला. सो अग्नी चांगलं करण्यासाठी आपल्याला हे पंचकर्म आपण करत असतो. मग त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनुसार औषध बदलतं, त्यांनी घ्यायचं तूप बदलतं, त्यांनी फॉलो करायच्या काही सवयी बदलतात. सो इट्स लाईक आपण ना मनापासून त्यांना मनातल्या त्यांच्या गुणांना बदलतो. जे षड्रिपू आहेत आपल्यामध्ये, मद, मत्सर, काम, क्रोध, असूया, यांच्यामध्ये बदल करतो, त्याच्या विचारांमध्ये बदल करतो. आणि त्याला अशा काही सवयी, योगासनं देतो की त्यांनी सारखं सारखं आजारी पडलं नाही पाहिजे. आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे आणि ते तन्वीपॅथी तेच फॉलो करतो. म्हणजे आईने आम्हाला काय शिकवलं की ती जशी धडाडीची आहे ना, म्हणजे आजही ती सगळं काम एकटी करू शकते. शी डझंट नीड एनीवन. आई आणि तिच्या टीमचं इतकं असं सखोल घट्ट नातं आहे ना की तिने सगळ्यांशी इतके छान संबंध जोडलेत की प्रत्येकाच्या पाठी ती खंबीरपणे उभी राहते. हर विजन इज लाईक, म्हणजे आम्ही तिला काय म्हणतो, तू आउट ऑफ द बॉक्स कायम विचार करतेस आणि त्यामुळे ना ती इतरांमध्ये वेगळी दिसते. म्हणजे धडाडी पण, म्हणजे लहानपणी तिने काय केलेलं, म्हणजे हा किस्सा मी खूप ठिकाणी सांगितलाय, पण आपल्या चॅनलच्या व्ह्युअर्सना पण कळू दे की एखाद्याचे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय. तर आईने काय केलेलं की लहानपणी आजीने तिला एक गोळी दिली, गोळी खायची होती, पैसे दिले नाही, तर बाहेर झाडावरती जी फुलं होती ती काढली, फुलपुडीत बांधली, रस्त्यावर उभं रंगोळी, म्हणजे फुलं घ्या, फुलं, फुलपुडी घ्या, विकली 1 रुपयाला आणि त्याच्या गोळ्या आणून खाल्ल्या. सो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे, बरोबर, खरी गोष्ट की तेव्हापासून तिच्या रक्तामध्ये ती उद्योजकता होती. एखाद्याला जो ध्यास म्हणतो ना, ती आम्हाला काय म्हणते की आपल्यामध्ये एखाद्या गोष्ट साध्य करण्यासाठी ध्यास हवा, आपल्यामध्ये जेलसी नको, आपल्यामध्ये आपले पाय जमिनीला टेकलेले हवेत. आणि मग ह्या सगळ्यासाठी मदत करतं ते म्हणजे नामस्मरण. ओम नमो भगवते वासुदेवा, की म्हणजे की त्या मंत्रामध्ये सगळं येतं की तुम्ही सगळं काम दिवसभराचं केलं, थकलात की ओम नमो भगवते वासुदेवाय श्री कृष्णार्पणमस्तु असं म्हटलं की म्हणजे असं करायचं की आपल्यामध्येच तो आहे त्याला अर्पण करायचं. की ही सगळी शक्ती जी आहे ती त्याच्यामुळे आपल्या युनिव्हर्सल एनर्जी, म्हणजे आपण जे रेकी शास्त्र म्हणतो त्याच्यामध्ये कसं असतं की युनिव्हर्सल एनर्जीकडनं आपण ती एनर्जी घेऊन समोर ट्रान्सफर करतो. म्हणजे सगळ्या शास्त्रांचं तुम्ही एक बघितलं तर त्यांचं एक तत्व म्हणजे काय, एनर्जी. म्हणजे आयुर्वेदामध्ये पण वनस्पतींमध्ये ते तत्व लागतं. आता औषध कधी द्यायचं, औषध कधी बनवायचं, औषध कुठे ठेवायचं, औषधाचा डोस कसा हवा, औषध कोणाबरोबर द्यायचं. म्हणजे आता पाईल्सचा पेशंट आहे तर त्याला लोण्याबरोबर औषध द्यायचं की त्याचे ब्लिडिंग पाईल्स लगेच कमी होतात. आता एखाद्याला किडनी स्टोन झालाय तर त्यांनी काय नाही घ्यायचं, बी युक्त फळ्या नाही, बी युक्त भाज्या नाही खायच्या, पेरू नाही खायचा का त्याच्यात बी असते. सो युरिक ऍसिड वाढणार नाही आपल्या शरीरात, यासाठी आपण काळजी घेताना प्युरिन रिच फूड आहे ते नाही खायचंय. सो ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये जर आपण फॉलो केल्या
तर आपलं वजन मेंटेन राहतं, आपल्याला शुगर किंवा बीपी हे त्रास होऊ नये Yes. म्हणून आपण ही काळजी घ्यायची. अक्षरशः म्हणजे असा ज्ञानाचा, माहितीचा आणि त्यांच्या अनुभवाचा हा अक्षरशः धबधबा वाहतो आहे असं मला आत्ता मानसी मॅडम बरोबर बोलताना वाटतंय. पण असं असतं ना, शेवटी वेळेची मर्यादा असते आणि त्या दृष्टिकोनातून मला इथे थांबावं लागते. पण तुम्हाला जर का मानसी मॅडमची कन्सल्टन्सी हवी असेल तर स्क्रीनवर आत्ता जे आपले नंबर चालू आहेत या क्रमांकांवर संपर्क साधा. आणि आयुर्वेदाच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत आणि त्यांच्या मातोश्रींपासून त्यांना ही लाभलेली आहे. मॅडम जाता जाता काय सांगाल? मी एवढंच सांगेन की आयुर्वेद ही जीवनशैली आहे, ती तुम्ही तुमच्या जीवनात नक्की आणा. आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका आणि कोणतंही काम करताना मनापासून करा आणि निरोगी राहण्यासाठी रोज 2 तन्वी शता घ्या आणि फिट राहा. निरोगी राहण्यासाठी रोज 2 तन्वी शता घ्या आणि फिट राहा. आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. खूप वारंवार धन्यवाद. भेटत राहू. नक्की. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.